नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनवट परिसरातील बातमी. जी खासदार हेमंत भाऊ पाटिल और अभी आमदार बने हेमंत भाऊ पाटिल और पहाड़ी आवास के जादूगर आमदार और नामदार भी कैबिनेट मंत्री का दर्जा है और नामदार भी और बहुत ही खास लोगों को जोड़ने वाले और लोगों से प्यार मोहब्बत करने वाले हेमंत भाऊ किनवट आए थे और उनका सत्कार कर रहे हैं बहुत सारे लोग। और क्या कहना चाहते हैं आप किनवट और माहौर की जनता को और नांदेड़ की जनता को? मैं सर्वप्रथम सभी जनता जनार्दन को आभार व्यक्त करता हूं, उनका आशीर्वाद मांगता हूं। आपकी दुआ से महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहब, दोनों को मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी, माननीय अजित दादा, माननीय राज्यपाल महोदय ने हमारे ऊपर ये जिम्मेदारी दी है। मैं उनका आभार व्यक्त करता हूं। आप देख रहे थे कि 6 महीने पहले लोकसभा की मेरी उम्मीदवारी घोषित की गई। 4 दिन प्रचार भी किया गया, सब जगह कार्यालय खोले गए, कार्यकर्ता काम को लग गए, ट्रकों से प्रचार साहित्य पहुंचाया गया, लेकिन राजनीतिक कारणों से उम्मीदवारी वापस लेनी पड़ी। लेकिन मैंने 6 महीने से कभी किसके बारे में एक लफ्ज़ नहीं बोला, कोई शिकायत नहीं की, कोई गिला या किसी के बारे में नाराज़गी नहीं व्यक्त की। क्यों? तो मुझे विश्वास था कि माननीय एकनाथ शिंदे साहब है, मराठी में कहावत है कि बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली, जो बोलते हैं वो करते हैं, ऐसे नेता माने जाते हैं। उनके प्रति विश्वास था, वो कहीं ना कहीं तो पुनर्वसन मेरा जरूर करेंगे। और 15 दिन में उन्होंने 2 मौके दिए। जो काम मैं पिछले 5 साल से कर रहा हूँ, हल्दी में काम कर रहा हूँ, तो हल्दी का बहुत बड़ा वसमत में सेंटर 800 करोड़ रुपए खर्चा करके हो रहा है, तो उसके लिए कैबिनेट मंत्री का दर्जा भी वो अध्यक्ष पद को दिया गया और अभी विधान परिषद के MLC चुना गया है। तो 6 साल अभी ये कार्यकाल रहेगा। भले ही मैं लोकसभा का खासदार नहीं हूँ, लेकिन जो प्यार किनवट माहौर की जनता ने, मैं जिला प्रमुख था बचपन से, यहाँ आता हूँ पिछले 20-25 सालों से, सभी ने दिया है। सब कार्यकर्ता मेरे साथ वाले जो है बहुत प्यार लगाते, दिल लगाते, तो इनके लिए मैं बार बार आऊँगा। और यहाँ की समस्या है, मेरी समस्या है, जो किनवट की समस्या थी, जो बैरेज बंद पड़ा हुआ था किनवट का, तो मेरे कार्यकाल में सब उनको मंजूरी हो गई। लेकिन परसों मैं कोई पोस्ट पे नहीं था, तो मैं उद्घाटन में नहीं था उस दिन। उनकेश्वर का बंधारा है, सहस्त्रकुंड का, पेनगंगा के ऊपर 7 बंधारे, पूर्णा नदी पे 5 बंधारे, तो 1 लाख एकड़ जमीन हिंगोली लोकसभा की सिंचित करने का सौभाग्य मुझे जनता जनार्दन के आशीर्वाद से प्राप्त हुआ। मैं समाधानी हूँ। आपके चेहरे पर कभी नाराज़गी या कभी गम नहीं दिखाई देता है। आपको जनता बहुत प्यार करती है और हमेशा दुआएं देती रहती है। इसी का प्यार है और इसी की मोहब्बत है। और बहुत सारे लोग आपके साथ मुस्लिम समाज जुड़े हुए हैं, हमेशा जुड़े हुए हैं। और कुछ लोग जो मुस्लिम समाज के बारे में बोलते हैं, तो उसके बारे में क्या कहना चाहते हैं? देखिए, अल्लाह भगवान, इन्होंने हर इंसान को 2 हाथ, 2 पैर, 2 आँखें, सब सरीका दिया है। तो देखो, हमने इंसानियत नहीं छोड़ना है। मैं कारपोरेटर था, मैं निज़ाम कॉलोनी से चुन के आता था। जब से लोगों ने देखा है कि हेमंत पाटिल कोई जातिवाद करता नहीं, कोई दुजाभाव करता नहीं, कोई कभी भेदभाव हमारे से हुआ नहीं। मैं MLA था, MLA के 3 बार इलेक्शन भी लड़ाया, तो तीनों भी इलेक्शंस में नांदेड़ सर के शहर में, जहाँ की कम्युनल था, दंगा फसाद होता था, मैं जिला प्रमुख होने के बाद नांदेड़ के पूरे दंगा फसाद बंद हो गए और 8 से 10 हज़ार, जहाँ पे कोई दूसरी कौम नहीं है, मुस्लिम समाज मुझे वोट करता रहा पिछली लोकसभा में भी। और वैयक्तिक जो भी प्रश्न है, अभी हिमायतनगर में पुरानी एक बूढ़ी औरत बेचारी आई थी बुके लेके, तो मैं बोला, माता जी क्या आप क्यों परेशान हैं? तो उन्होंने बुरखा उठा के उनका जो ऑपरेशन हुआ, तो बताया कि आपकी वजह से ये ऑपरेशन हुआ है और इसके लिए मुझे आपकी मदद
ये दुख में, दर्द में एक सहनशीलता दे और हमेशा मुस्कुराहट चेहरे पे रखे। ये आप सब लोगों की दुआ हमारे साथ है, ये ताकत है। सर यहाँ पर हिंगोली में बहुत बार आपने खासदार रहते हुए किन्नौर में बहुत बार आए और यहाँ के खासदार जो अष्टिकर है वो एक ही बार आए। ये उनको चुन के आके 6 महीने हुए हैं और अभी 4.5 साल उनके बाकी है, तो कार्यकाल में आएंगे जरूर। पार्टी लेवल का राजकारण अलग है, हम एक दूसरे के समझो पार्टी लेवल पे खिलाफ है एक दूसरे के, लेकिन मौका है उनको आगे आने का, काम करने का, जनता में मिलने का। लेकिन मुझे विशेष लगाव यहाँ पे पिछड़ा वर्ग है, आदिवासी है, बंजारा समाज है, सभी समाज यहाँ पे बड़े पैमाने पे है और मुंबई से दूर दराज का इलाका है, सिंचन का अभाव था, तो ये जो बैरेजेस अभी हो रहे दो माहौर तक और अपना उनकेश्वर, इससे जो है धनोड़ा और ये सब बैरेजेस से यहाँ की काफ़ी सारी ज़मीन सिंचित होगी और एक अलग परिवर्तन किसानों के जीवन में यहाँ आने वाला है। आपने देखा कि पिछले 5 साल में कुछ काम बंद पड़े हुए थे, जैसा कि किन्नौर माहौर जो मेरे कार्यकाल में पूरा हुआ, माहौर से लेके आगे जो हाईवेज़ है जो बंद पड़े हुए थे, तो माननीय गडकरी साहब ने बहुत सारी हेल्प की है और उनकी वजह से हदगांव तक का पूरा जो रास्ता है अभी ठीक हुआ है और बहुत सारे काम ब्रिजेस है, जैसा बोंडगवान का ब्रिज है, तो बोंडगवान का ब्रिज काफ़ी सालों से मांग थी, जो नागपुर का डिस्टेंस हमारा 40 किलोमीटर कम हो रहा है, मुझे जनता की वजह से मिला, इसलिए बार बार मैं आना चाहता हूँ, मिलना चाहता हूँ, सब लोग प्यार भारत विकास परिषदेवर प्रकाश घेणार आहात की कुठे अशा प्रकारे जसं वसमतला तुम्ही मोठा कारखाना उभा टाकला केला, तसं कुठं कुठं महाराष्ट्रामध्ये काही नियोजन वगैरे तुमचे? मी जनतेच्या आशीर्वादानं खासदार झाल्यानंतर मला केंद्रामध्ये स्पाइस बोर्डावर काम करायची संधी मिळाली। या हिंदुस्थानामध्ये 52 मसाले हे आयडेंटिफाईड मसाले, त्याच्यामध्ये हळद या पिकाचा समावेश आहे। हळद हे पीक साधारणतः महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकायचं असं मला माहीत होतं आणि मी ज्यावेळेस या स्पाइस बोर्डांच्या कार्यालयांना भेट द्यायला गेलो, तिथलं काम बघायला गेलो, रबर बोर्ड, टी बोर्ड, कॉफी बोर्ड, कॉयर बोर्ड, तर तिथे 20-20 हजार कोटी रुपयाचे एक्सपोर्ट त्या बोर्डांचा होता। तिथून तिथल्या शेतकऱ्यांचं जीवनमान हे अतिशय समृद्ध झालेलं मला दिसलं। परंतु हिंगोलीमध्ये बघायचो की मोठ्या प्रमाणामध्ये हळद आहे, परभणी असेल, नांदेड असेल, बाजूचा आदिलाबाद असेल, निजामाबाद जिल्हा असेल, हे 7-8 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हळद आहे, परंतु याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं बोर्ड केंद्र शासनाचं नव्हतं। मी प्रयत्न केला, परंतु त्यावेळेस ते होऊ शकलं नाही। नंतर दादा भुसे कृषी मंत्री असताना त्यांना विनंती केली की असं बोर्ड आपण महाराष्ट्रात केलं तर हळद उत्पादक पिकाच्या शेतकऱ्यांना मदत होईल। त्यांनी त्यावेळेस एक अभ्यास समिती नेमली, त्या अभ्यास समितीचा अध्यक्ष मीच होतो। साधारणतः 28 बैठका महाराष्ट्रातले सगळे कृषी शास्त्रज्ञ, तज्ज्ञ लोक, हळदीमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या घेण्यात आल्या। त्यातून आम्ही जो काही रिसर्च स्टडी दिला तो महाराष्ट्र शासनाने स्वीकारला। त्या अंतर्गत 65 एकर जमीन आणि 100 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने दिले। वसमतमध्ये 65 एकर जमिनीवरती ते काम चालू झालेलं आहे आणि तिथं आपण बघता की कंपाऊंड वॉल चालू झालेलं आहे, ऑफिसेसचे कामं चालू झालेले आहेत आणि येत्या 2 ते 3 वर्षामध्ये हे काम पूर्णत्वास जाणार आहे। यामध्ये प्रामुख्यानं पंतप्रधानाचं जे काही स्वप्न होतं इन्कम डबलिंगचं, आपल्याकडे 15 ते 20 क्विंटल यील्ड येणारी हळद आहे। आम्ही जे काही बेणे तयार केलेले आहेत नवीन, त्याच्यामध्ये 35 ते 40 क्विंटल हळद येणार आहे। त्याचबरोबर कर्क्युमिन कंटेंट, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कर्क्युमिन जास्त असेल अशा हळदीला जास्त भाव आहे। आपल्याकडे सेलम आणि वायगाव हे वाण होतं, या वाणामध्ये 2 ते 2.5 कर्क्युमिन कंटेंट होतं। तर आता ज्या काही नवीन प्रजाती आम्ही मेघालयाहून लाकडांग आणली, केरळातून आलेपी फिंगर टर्मरिक आणले, या प्रजातींचं आपल्या प्रजातींशी ब्लेंड करून बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये नवीन प्रजाती निर्माण केल्या। यावर्षी 4 लाख रोपं त्याचे तयार केले, तर त्या माध्यमातून कर्क्युमिन कंटेंट त्याचं 5 ते 5.5 झालेलं आहे। त्याच्यामुळे भावसुद्धा शेतकऱ्यांना दुप्पट मिळणार आहे आणि ज्या पद्धतीनं ऊसाच्या कारखान्यामध्ये ऊस आपण घेऊन जातो तशा पद्धतीनं ओले हळदखंड तिथं प्रक्रिया करायला आपल्याला नेता येतील, जेणेकरून पर एकर जो 15 ते 20 हजार शेतकऱ्यांचा खर्च आहे हळद उकळवणे, वाळवणे, तो खर्च कमी होईल। आय रेडिएशन सेंटर मराठवाड्यातलं पहिलं उभं करतो, जेणेकरून इम्पोर्ट एक्सपोर्ट करणारे जे काही शेतकरी आहेत त्यांना आयरेडिएट झालेली हळद लागते, त्या विकरीन तंत्रद्वाराद्वारे त्याचे विषाणू पूर्ण मारले जातात, त्याच्यामध्ये जे काही खताचे अंश येतात ते दूर केले जातात
असं मोठं काम तिथं होतं आहे. प्रयोगशाळा मोठमोठाल्या, टिश्यू कल्चरच्या, शास्त्रज्ञांसाठी व्यवस्था, विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था, असं एक अद्ययावत 800 कोटी रुपये खर्च करून हे हळदीचं संशोधन केंद्र उभं राहते. आपण खासदार होता त्यावेळेस या ठिकाणी तुमचा राजीनामा देऊन तुम्ही दिल्ली या ठिकाणी उपोषणाला बसला होता 1 दिवस केलं. तर आता जरांगे पाटील होते त्यांच्या मतावर ठाम आहे. तर मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी आपलं काय मत? बघा, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं सगळंच म्हणतात, परंतु ते कशा प्रकारे मिळवता येईल याच्यासाठी काही लोक काम करतायत, काही लोक देखावा करतायत, काही लोक राजकीयदृष्ट्या मागण्या करतायत, काही सामाजिकदृष्ट्या मागण्या करतायत. परंतु त्यावेळेस आंदोलकांनी मला अडवलं, मला सांगितलं की आपण राजीनामा द्या. मी राजीनामा द्यायला इथंच नाही, तर मी देशाच्या जे काय आमचे लोकसभेचे अध्यक्ष आहेत संसदेचे, त्यांच्या अध्यक्षांकडे मी तो राजीनामा दिला आणि मी तिथं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर 1 दिवसाचं उपोषण केलं. मी जसा बोलतो तसा चालतो. मी या देशातला एकमेव खासदार आहे लोकसभा अध्यक्षाकडे राजीनामा देणारा. आणि आपल्याला माहीत आहे की त्यामुळे बरीच हालचाल झाली, दिल्लीमध्येही हालचाल झाली. दिल्लीमध्ये पहिलं माझं उपोषण होतं. याच्यापूर्वी समाजासाठी दिल्लीमध्ये आजपर्यंत अजून उपोषण झालेलं नाही. तर निश्चित समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्याचं राजकारण कोणी करता कामा नये आणि निवडणुकींचं राजकारण करता तर मुळीच कामा नये. कारण समाज वेगळी गोष्ट आहे आणि निवडणुका हे वेगळ्या गोष्टी आहेत. निवडणुकीच्या कार्यकालामध्ये वेटीस धरून त्याचं जर वेगळं राजकारण करणारं असतील तर निश्चित मला वाटतं की कुठलाही समाज तो ऐकत नाही. कारण जो समाज बहुसंख्येनं आहे त्या समाजामधले अनेक लोकप्रतिनिधीसुद्धा निवडणुकीला उभे राहणार आहेत. त्यांचेसुद्धा नातेगोते मराठा समाजाचे आहेत. त्यांना मानणारा वर्ग मराठा समाजाचा आहे. त्यामुळे जो सामाजिक काम करतो त्यांना सामाजिक काम करावं, त्यांनी राजकारण करू नये. अभी का विधानसभा चालू है, इस विधानसभा के बारे में क्या कहना चाहते हैं? किनवट माहूर विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेची ताकद आहे. गावागावामध्ये अनेक शाखा आहेत, शहरामध्ये अनेक ठिकाणी आमच्या शाखा आहेत. तर आत्तापर्यंत 1990 साली ही जागा वरुण राठोड यांनी लढवलेली होती. त्यावेळेस शिवसेनेकडे होती, मध्यंतरी आमच्या मित्रपक्षाकडे गेली. परंतु यावेळेस आम्ही ही जागा शिवसेनेला मिळावी अशा पद्धतीची मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडं केलेली आहे. आणि निश्चित शिवसेनेला ही जर जागा मिळाली तर आम्ही ताकदीने इथला आमदार शिवसेनेचा युतीचा आम्ही करून दाखवू. शेवटी निर्णय हा हायकमांडच्या हातात आहे. वरच्यांनी ठरवल्यानंतर युतीचा जो कोणी उमेदवार देतील त्यांचा आम्ही सगळेजण मिळून प्रचार करणार आहोत. किनवट और माहौर की जनता को क्या कहना चाहते हैं? किनवट और माहौर की जनता को मैं आशीर्वाद मांगना चाहता हूँ कि आप सब ने आशीर्वाद दिया, इसलिए काम करने का काफ़ी मौका मिला है. और ये आशीर्वाद प्यार बरकरार रखे, कायम रखे. मैं भला ही खासदार नहीं हूँ आज, लेकिन अभी मैं विधान परिषद का आमदार हूँ और महाराष्ट्र मेरा कार्यक्षेत्र है. तो मैं बार बार यहाँ पे आऊँगा, आपकी जो जो छोटी छोटी समस्या है वो उलझाऊँगा. कार्यालय मेरा अभी भी सुनील गरड़ यहाँ पे देखता है. तो जो भी छोटी चीज़ें हैं, कुछ भी मसले हक से आप आइएगा, बोलिएगा. नांदेड़ आइएगा, SMS कर दीजिएगा, फ़ोन कर दीजिएगा. सर, नुकतीच इथं साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये खासदारांची बैठक झाली. जी. तर किनवट रेल्वेच्या रेल्वे समस्या संदर्भात विद्यमान खासदारांनी ठातूर मात्र असं पत्र दिलं. त्याची व्यवस्थित मांडणीसुद्धा केली नाही. एकच प्रश्न विचारला. तर या समस्या खूप गंभीर आहेत. म्हणजे आता ही जी महत्त्वाची इंटरसिटी नांदेड जाणारी एकच गाडी आहे सकाळी, ती मुदखेडपर्यंतच चालत आहे मागच्या आठवड्यामध्ये. तर यामुळे नागरिक खूप त्रस्त आहे. याबाबत आपण काय या संदर्भामध्ये किनवट आणि या भागातले नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये नोकरीसाठी, काही विद्यार्थी कॉलेज शाळांसाठी नांदेडला येणं जाणं करतात. आजच माझ्या कानावरती आपण ही समस्या टाकली, त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे. निश्चित मी आजच रात्री DRM नांदेड यांच्याशी बोलेन आणि ही जी इंटरसिटी आहे ती नांदेडपर्यंत 100% चालू करून घेऊ. आपण जे त्याला विशेष एक रॅक उपलब्ध करून दिला होता लोकसभेच्या पूर्वी, त्यांनी ते लोकसभा झाली की काढून घेतलं. त्याच्यामुळे आता ती जी कृष्णा एक्सप्रेस अटॅचमेंट आहे त्याच्यावरच अवलंबून आहे ती. आणि ती नांदेडला जातच नाही. स्पेशल ट्रेन डबे होते, पब्लिक काही मागू लागली नाही, परंतु ती पण बंद केली आता.
नाही, हे मी आजच्या आज करून घेईन आणि आज स्वतः मी सरकार मॅडमशी बोलतो PC आणि साहेब. आदिलाबादला जी पीट लाईन काम चालू होतं जवळपास होत आलं ते जानेवारी किंवा डिसेंबरमध्ये जी. होईल. त्या पीट लाईनमुळे आपल्याला नवीन गाड्या सुद्धा आणता येईल, त्यासाठी सुद्धा आपण काही प्रयत्न करावे. निश्चित प्रयत्न राहील. या मराठवाड्याचे सुपुत्र रावसाहेब दानवे साहेब रेल्वे मंत्री होते तेव्हा अनेक कामं करण्याचा मला खरं म्हणजे मोका मिळालेला आहे. हिंगोलीला भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर हिंगोलीपासून मुंबईला गाडी नव्हती, परंतु हिंगोली मुंबई ही सेपरेट गाडी चालू जी आहे माननीय रावसाहेब दानवे साहेबांमुळे ती चालू झालेली आहे. निश्चित रेल्वेचे जे काही प्रश्न आहेत ते याच्या पुढे सोडवले जातील आणि वैयक्तिक मी जातीनं स्वतः DRMकडे जाईल. धन्यवाद. परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनवट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.